नमस्कार. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ इंटरनॅशनल योगा डे 2025. एक पृथ्वी एक आरोग्य म्हणजेच वैश्विक आरोग्याची संकल्पना. सर्व योग साधकांना नम्र विनंती. योगासनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करत असताना आपापल्या कुवतीनुसार यथाशक्ती प्रत्येकाने आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करावा. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संगो मनासि जानताम् देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे: आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, एका विचाराने राहू, एकाच विचाराने बोलू, आपण मनाने एकत्र राहू. पूर्वी देवानी एकत्र येऊन मोठे यश मिळविले, त्याप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपण यश मिळवू. साधक हो, आता आपण सुरुवातीला शरीर शिथिलीकरणाच्या व्यायामाला सुरुवात करत आहोत. तुम्ही तयार आहात ना? सुरुवातीला आपण मानेचा व्यायाम करणार आहोत. सावकाश दोन्ही हात कमरेवर ठेवा. हनवटी छातीकडे श्वास सोडत एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छताकडे मान मागे एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छातीकडे श्वास सोडत एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छताकडे मान मागे एक श्वास घेत मान सरळ दोन. मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय. उजवा कान उजव्या खांद्याकडं श्वास सोडत एक श्वास घेत दोन. डावा कान डाव्या खांद्याकडं श्वास सोडत एक श्वास घेत दोन. उजवा कान उजव्या खांद्याकडं एक श्वास घेत मान सरळ दोन. डावा कान डाव्या खांद्याकडं एक श्वास घेत मान सरळ स्वस्थ शरीर. तिसरा प्रकार मानेचा. हनवटी उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोडत एक ची स्थिती. दोनला सावकाश श्वास घेत मान सरळ दोन. डाव्या बाजूला श्वास सोडत एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घेत मान सरळ. दुसरी बाजू एक दोन एक दोन. स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार मानेचं चक्र. हनवटी छातीकडे उजव्या बाजूनी गोल मान फिरवायचे आहे. मान सैल ढिली एक. मानेचं पूर्ण चक्र. दुसरं चक्र दोन. हनवटी छातीपाशी आल्या की थांबायचं.
डाव्या बाजूनी मानेचं चक्र, एक मान ढिली सैल, दुसरं चक्र, दोन. हनोटी छातीपाशी आली की मान सरळ, स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग, खांद्याचा व्यायाम. दोन्ही हात मांडीपाशी, श्वास घेत सावकाश खांद्याच्या रेषेत, हळूहळू वरच्या दिशेला 2 दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत खांद्याच्या रेषेत, हळूहळू हात मांडीकडं. दुसरं आवर्तन, 1 2. वरच्या दिशेला दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू मांडीकडे, स्वस्थ शरीर. खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही हाताची बोटं उजव्या हाताची उजव्या खांद्यावर, डाव्या हाताची डाव्या खांद्यावर, हळुवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर. श्वास घेत वर 1, श्वास सोडत मागून खाली 2. दुसरं आवर्तन, श्वास घेत 1, श्वास सोडत 2. आता उलट दिशेने आवर्तन, श्वास घेत 1, श्वास सोडत पुढच्या दिशेने 2, 1 2. स्वस्थ शरीर. आता आपण कमरेला, पाठीच्या कण्याला आपण स्ट्रेचिंग करणार आहोत, ट्विस्ट करणार आहोत, ताण देणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही पावलामध्ये अंतर. उजवा हात दुमडून डाव्या खांद्यावर, कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलेला आहे. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू, 1 2 1 2 1 2. स्वस्थ शरीर. दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा पूरक व्यायाम आहे गुडघ्यासाठीचा. दोन्ही हात समोर, खुर्चीत बसल्याची स्थिती. श्वास घ्या सोडत 1 2 ला श्वास घेत वर 2 1 श्वास सोडत, श्वास घेत 2. दोन्ही हात सावकाश मांडीपाशी, स्वस्थ शरीर. या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम संपले आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनच संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली. या आध्यात्मिक परंपरेचे आपण सारे पायिक आहोत. एक अनोखा योगायोग म्हणजे आज स्मार्त योगिनी एकादशी, तसंच जागतिक संगीत दिवस. यातूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सादर करत आहोत संगीतमय भक्ती योग. योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा, उत्साह आणि जोम निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया. विठ्ठल 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 विठ्ठल
साधक हो, आसन स्थिती स्थिर असताना श्वासोच्छवास सुरू ठेवत मनातल्या मनात विठ्ठलाचा जप करूया. दंड स्थितीतील पहिले आसन आहे ताडासन. दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या, एकमेकामध्ये गुंफा. सावकाश हळुवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या, दंड कानापाशी. श्वसन चालू ठेवा, टाचा वर उचला आणि 8 आकडे मोजेपर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा. 1 2 3 4 5 6 7 8. हळुवारपणे टाचा खाली, सावकाश समोर हात, हळू 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 हात मांडीकडे.